कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तर आज आम्ही भल्या पहाटे म्हणजे इतकी कडाक्याची थंडी त्याच्यामध्ये आम्ही निघालोय साताऱ्याला कीर्तनाला आणि ते पण आमच्या सर्वांचे लाडके गुरुजींचं कीर्तन आहे. अहो तुम्हाला काय सांगू, सकाळी भल्या पहाटे उठलो लवकर मस्तपैकी आवरलं हे केलं ते केलं आणि म्हटलं आता गुरुजी मला बसा गाडीत. म्हणलं कुठं जायचंय? गुरुजी म्हणलं साताऱ्याला जायचंय. आणि मग असली मजा आली तुम्हाला काय सांगू. आम्ही साताऱ्याला आता निघालोय म्हणजे बघा बाकीची मुलं इकडे तिकडे फिरतायत पण आम्हाला आमच्या गुरुजींच्या मुळे कीर्तनाला जायचं महापुण्य लाभतंय. गुरुजी मी तुमच्या मनापासून आभार मानते. आणि ज्यांचं कीर्तन आहे अशा गुरुजींना तर विचारलं पाहिजे काय हो आमचे लाडके गुरुजी तुला कसं वाटतंय? छान. याचं वाटतं की मी स्वतः तर कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातोय पण माझ्या समवेत विद्यार्थ्यांनाही ती जाण्याची सुवर्ण संधी लाभते. तसं पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचं ते भाग्यच कदाचित आमच्यावर जोर मारत असेल की ज्यामुळे एवढ्या कीर्तनाच्या तारखा येतात. आणि तशी बाळांनो सातारा ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि साताऱ्यात जाऊन मावळ प्रांतामध्ये ज्या ठिकाणी मावळ्यांची रत्नाची खाण सापडली शिवरायांना त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना आध्यात्मिक साथ घालतो, छत्रपतींचे प्रताप सांगतो. यासारखं भाग्य काय असलं पाहिजे. आणि तशी पण आज एकादशी आहे आणि एकादशी म्हणजे आपल्या विठुरायाचा चांगला पवित्र असा दिवस असतो. त्या दिवशी सेवा म्हणजे पर्वणीच म्हणायचं बरं का. आणि तसं पण ना एकादशी धरली का श्री महाराज कसं वाटते तुम्हाला? मला खूप छान वाटतं की आज आपण सातारा कीर्तनात आलो. भले पहाटे 5 वाजता उठलो बरं का. म्हणजे 5 वाजता उठलो आणि आंघोळ्या केल्या आणि जरा शेकलो बिकलो चुली पुढं आणि बसला पाठवला आणि गुरुजी आले आणि चला की बरं गुरुजी बोलले बसा गाडीत बसलो गाडीत. गुरुजीने बोलले कुठे जायचे? साताऱ्याला असलं भारी शिवरायांनी लय मोठं काम केलेलं आहे. आणि आज एकादशी सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी एकादशी जरा विनंती करतो महाराष्ट्र दर्जा एकादशी धरली पाहिजे. चालते तर निश्चित. आणि तुम्ही तर स्वेटर बिटर घातले गार लागते ना. गार लागते चालते. मग महाराज एखादं भजन होऊ दे की जरा एकादशी आज काहीतरी एखादा कंठी मिरवा तुळशी तुळशी व्रत करा एकादशी म्हणा माऊली.